दरम्यान या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्यात। तसंच डॉक्टर महिलेनं ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी तिचं प्रशांत बनकरशी बोलणं झालं, वाद झाला असंही त्यांनी सांगितलंय। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाही यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपात सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे। सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल। CDR मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून CDR ह्या तिघांचेच काढलेले आहेत। अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्वाचं आहे। ते सुद्धा बाकीच्या CDR रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल। त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। सुरुवातीपासून आपण पाहत आहे 2 दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल। राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे। आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतो। त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्या पोलीस विभागाला आम्ही केलेल्या आहेत।